चला हा डिसाईड करतोय. मैं माता चोर हूँ जो इसमें आया. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि काल जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल बायकोच्या हातावरती टॅटू झाला आणि आज दुसरा दिवस आहे आणि माझ्या काल पूर्ण दिवस तिच्या हातावरच गेला. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो आणि जो माझ्या छातीवर ऑलरेडी आहे त्याला कव्हरअप करायचा आहे टॅटूला. आणि ऑलरेडी माझं ऑपरेशन झालेलं आहे इथं गायनोचं, तर तो पण कव्हरअप करायचा म्हणजे प्रॉपर असा त्या चेस्टच्या खालून घ्यायचं आहे. तर त्यासाठी नवीन टॅटू आम्ही बघतोय आणि तो आधीचा टॅटू पूर्ण कव्हरअप होणार आहे. तर बघूया आपण आणि किती कव्हरअप होतोय. तर आता तो सिलेक्ट करतोय कोणता असणार आहे. यहाँ पे ऐड कर सकते हैं. यहाँ पे ना, हाँ हाँ हाँ, तो ये अच्छे लगे क्योंकि अभी एकदम कोने में लग रहा है ना ये. इसको हाँ रिमूव कर देंगे. यहाँ पे ऐड कर सकते हैं. हाँ इसके लिए जा सकते हैं. चला हा डिसाईड करतोय. ठीक आहे, ओके. आता असा आहे टॅटू आणि कव्हरअप झाल्यावरती बघूया कसा दिसणार आहे. एवढा तर झाला आहे टॅटू आणि आज पूर्ण नाही करणार आहे. उद्या पुन्हा यायचं आहे. अजून थोडंसं 9 वाजेपर्यंत किती होतं आहे ते बघायचं आहे आणि त्यानंतर मग उद्यासाठी आज शंकराला पूर्ण केलं आहे. उद्या पार्वती इकडे केलं आहे ना, ते कंप्लीट करणार म्हणजे उद्यापर्यंत कंप्लीट होऊन जाईल. कारण मोठा टॅटू आहे त्यामुळे. मैं माता चोर हूँ जो इसमें आया. हुआ उधर? नहीं होगा इसको. अरे यार मुझे एक ही इसमें होता है. हुआ? अरे यार पास बार घुमाता हूँ. ओके. हुआ? अरे यार ये हो गया. नीचे भी करना है. चला आता एवढा तर टॅटू झालेला आहे आणि जे आधी माझं दिसत होतं ऑपरेशन झालेलं ना, तर ते जेवढं दिसत होतं ना तेवढं आता दिसून येत नाही आहे. म्हणजे समजून येणार नाही ऑपरेशन झालेलं की नाही. टॅटूमुळे ते लपलं गेलं आणि अजून एवढं झालेलं आहे. उद्या इकडे येणार आहे म्हणजे पार्वती येणार आहे.
तो उद्या बाकी आहे. म्हणजे 2 दिवस लागले या टॅटूला बनवायला. आता उद्या बघूया किती दुखतं आहे, पण खूप पेन झालं आहे. आणि ऑलरेडी माझं ऑपरेशन झाल्यामुळे ना पेन खूप होत होतं तिथे. एवढ्या भागात काय वाटलं नाही, पण इथे पेन होत होतं याच्याजवळ. आज पुन्हा आलो आहे. आज 3रा दिवस आहे. आज मला वाटते टॅटू कंप्लीट होऊन जाईल. आज होगा ना कंप्लीट. तर काल एवढं पेन होतं ना, काय सांगू तुम्हाला. आज तुम्ही बघू शकता फरक. म्हणजे जिथे माझं ऑपरेशन झालं ते असं समजून पण येत नाही की ऑपरेशन झालेलं आहे. आणि आता मी इकडे पण ट्राय करणार आहे. म्हणजे एक प्लॅस्टिक सर्जरीचा खर्च वाचेल माझा. ओके, अभी पीछे लेके जाना. तर मित्रांनो, आत्ताच टॅटू काढून कंप्लीट झालं आणि तुम्ही बघू शकता कसं झालं टॅटू. म्हणजे आधी माझी चेस्टचा म्हणजे शेप असा होता. माझं ऑपरेशन झालेलं तुम्हाला सांगितलंच मी. तर असं होतं आणि तो आता असं झालेलं आहे. आणि या टॅटूमुळे थोडा तो रिकवर झाला. म्हणजे आता समजून येत नाही की ऑपरेशन झालेलं आहे नाही झालेलं आहे. तर आता थोड्या दिवसांनी पुन्हा इकडे या साईडचा पण आपण टॅटू करून घेऊया. कारण हाच एवढा दुखत होता. तर थोडा रेस्ट घेतो. कारण आज दुसऱ्या दिवशीच करणार होतो, पण बोललो थोडा रेस्ट घेऊया. खूप पेन झालं इकडे. तर त्याच्यामुळे थोडा माझं काय बोलतात, प्लॅस्टिक सर्जरीचे थोडे डॉक्टरने सांगितलं की ₹1,00,000 वरती खर्च असतो. तर हे कमीमध्ये झालं. आणि शंकराचा टॅटू काढला आणि मला खूप दिवसांनी काढायचा होता. ऑलरेडी होता, तो रिकवर केला. म्हणजे त्याच्यावर कव्हरअप केलं. आणि वरतून जे माझं ऑपरेशन झालं तो पण आता दिसून येत नाही आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आणि हे जे काही केलं आहे या भावाने केलेलं आहे. आणि खूप भारी करतो टॅटू. तुम्हाला खाली कमेंटमध्ये, नंतर डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला असेल इथला, तो त्यावर कॉल करा. तुम्हाला जर असं कव्हरअप करायचं असेल किंवा नवीन टॅटू करायचा असेल, खूप काही म्हणजे तुमचं पण कुठे ऑपरेशन झालं असेल तर तेही कव्हर होतं त्याच्यामध्ये. म्हणजे टॅटूनी ते झाकून जातं ते. आणि थोडं कॉन्फिडन्स येतो. आपण कुठे बीचवरती गेलो तर उघडा वगैरे असं फिरू शकतो, त्याचा कॉन्फिडन्स येतो. तर त्यासाठी तर कधी आलात तर कॉन्टॅक्ट नक्की करा. आपला नवी मुंबईलाच आहे. आणि नवी मुंबईमधले जे कोणी असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर. कमीत कमी 2 दिवस गेले या टॅटूला. म्हणजे माझा मोठा टॅटू होता त्यामुळे एवढा लेट झाला. म्हणजे कमीत कमी आज सकाळी जो आम्ही 11 वाजता चालू करायचो तर संध्याकाळी रात्री 9 वाजायचे. असं 2 दिवस कंटिन्यू येत होतो. त्यामुळे हा मोठा होता त्यामुळे तसं झालेलं आहे. तर तुमचा छोटा असेल तेवढा वेळ लागत नाही, 2-3 तासामध्ये होऊन जातो. चला, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा टॅटू स्टुडिओला भेट द्या, जो माझा मित्राचाच आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. Yeah.